I will talk about the stage daring. Stage daring means what? If you go to stage, so that period you feel hygienic, जी भीती वाटते, ती भीती वाटल्याने काय होते, तर आपलं मोटिवेशन वॉट एव्हर यू वॉन्ट टू स्पीच, जे तुम्हाला स्पीच करायचे ते स्पीच विसरून जाते. असं का होतंय? सो एव्हरीथिंग इज पॉसिबल इन द वर्ल्ड, नथिंग इज इम्पॉसिबल. युअर माइंड want to think I can do that. If your mind you will think I cannot do, so you can't do. So what happen, I will be explain. When you go to the stage, जेव्हा तुम्ही स्टेजवर जाता ना एखादं स्पीच बोलण्यासाठी, त्यावेळेला एक भीती वाटते. ती भीती काय असते ते सुद्धा सांगतो. भीती काय आपल्या मनात? ऍक्च्युली जगात सायन्स नॉर्मली सांगितलंय का माणसाला दोन प्रकारची भीती असते. एक उंचावर जाण्याची, म्हणजे उंचावून जाळ्यावर गेल्यानंतर काय भीती असते, पडलं तर मृत्यूची भीती थोडक्यात. आणि दुसरं म्हणजे पब्लिकमध्ये बोलण्याची. पब्लिकमध्ये बोलण्याची म्हणजे फॉर एक्झाम्पल आम्ही स्टेज लेवल बोलतो ह्या गोष्टी. तर ह्या गोष्टीची भीती कशा पद्धतीने निघू शकते? जेव्हा आपण स्टेजवर जातो ना त्यावेळेला आपल्याला माइंडमध्ये कॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड दोन माइंड त्यावेळेला विचार करायला सुरुवात करतात. त्यावेळेला तुमचा कॉन्शियस माइंड विचार करतो की मी स्टेजवर बोलताना ना माझ्याबद्दल पब्लिक काय विचार करेल. त्यांनी काय होतंय की दॅट टाइम यू हॅव टू ट्राय टू थिंक इन पॉझिटिव्ह. त्यावेळी पॉझिटिव्ह तुम्ही अशी थिंक विचार केली ना की जे पण मी बोलतोय व्हॉट एव्हर आय एम सेइंग दॅट इज अ राईट. आणि समोरचा ऐकणारा हा त्याला काहीही नॉलेज नाही, मी जे बोलतोय ते खरं आहे. हा पॉझिटिव्ह थिंक तुमच्या माइंडमध्ये असली ना, सो यू कॅन व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू से, यू कॅन से ऑल दीज आर इझिली. दॅट टाइम यू विल कम टू टाईप ऑफ थॉट. म्हणजे एक द्विधा परिस्थिती निर्माण होते. ती कशा पद्धतीने होते का समोरच्या लोकांबरोबर पण पॉझिटिव्ह विचार करत नाही, निगेटिव्ह विचार करतो का ती लोक मला हसणार तर नाहीयेत. पण ऍक्च्युली यू हॅव टू ट्राय टू थिंक पॉझिटिव्हली. पॉझिटिव्हली काय थिंक विचार करायचंय की जे पण मी बोलतोय समोरची लोक ऐकणारे आहेत ना, त्यांना काय माहित नाही, पण त्यावेळेला तुमचे थॉट्स, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट लाईन, जे विचार करतील लोक ना ते 90% पीपल आहेत ना ते तुमचे असं विचार करतील का तुम्ही जर स्टेजवर गेल्यावर तुम्ही थोडं थरथरता, थोडं हात कापतात, पाय कापतात, बोलताना तुम्ही कुठेतरी अडखडता, तर 95% जे खाली बसलेले पब्लिक मधले आहेत ना ते तुमचा असं विचार करतील का हा मुलांनी कापलं नाही पाहिजे, कुठेतरी बोलताना थरतो तर थरथरला नाही पाहिजे, का यांनी कुठेतरी आज हात पाय कापले, आज कुठेतरी कापला, थरथरला, तर पुढच्या नेक्स्ट लेवलला हा जाणं याला थोडं डिफिकल्ट होईल. त्यामुळे 95% पीपल असे विचार करतात का हा कापतोय, यांनी बिंदासपणे बोललं पाहिजे, तुटक माटक का नाही, पण त्यांनी बोललं पाहिजे. ही थॉट्स तुमच्या माइंडमध्ये आले पाहिजे. तुमच्या माइंडमध्ये थॉट्स काय येते की मला लोक हसतील, पण त्यामधलं 5%च फक्त लोक असतात हसणारी, का हसतोय, बोलतोय अशा पद्धतीने विचार करणारी. सो जेव्हा ही थॉट्स तुमच्या माइंडमध्ये क्रिएट होईल ना, बसणारी 95% जेव्हा आपण कापतोय ना, खरोखर अशी पोझिशन आहे का जेव्हा तुम्ही खाली बसून बघा, जेव्हा स्टेजवर बोलतोय ना सहज आपण सांगतो याने असं बोललं पाहिजे तसं, पण काही काहींचे अशा वेळेला माइंड्समध्ये काही थॉट्स असे येतात ना का आपण बोलताना समोरचा माणूस बोलतोय ना त्यावेळेला बोललं पाहिजे अरे यार हा खूप कापतोय, थोडा बोलतोय, याच्यात थोडा ती भीती निघाली पाहिजे का. त्यावेळेला तो कापतोय पण आपल्या मनात भीती येते. अशी थिंकिंग आपल्या माइंडमध्ये पाहिजे का त्यावेळेला आपली अशी थिंकिंग असली ना अरे काय रे याला बोलताना मी असतो तर बोललो असतो, हे खाली बसून बोलणं शक्य असतं. पण ज्यावेळी स्टेजला जातोय ना ते ऑटोमॅटिकली त्यांच्यामध्ये पोटामध्ये गोळा येतोय. त्यावेळेला जस्ट थिंक की पॉझिटिव्हली का जगामध्ये मृत्यूपेक्षा दुसरी मोठी भीती कुठलीही नाहीये. जे मी बोलतो आज लोक हसतील, पण मी आज जे हसतील ना त्या लोकांबद्दल मी काहीतरी शिकतोय, ते आज असतील, पण उद्या मला स्टेजवर जाण्यासाठी मला तो गड्स जो क्रिएट होतोय तो पुन्हा क्रिएट नाही होणार. काही लाईफमध्ये संधी एकदाच मिळते. एक एक्झाम्पल देतो, जे आता स्टेजवर तुम्ही कॉमेडीमध्ये ना हेल्दी म्हणून आहे भारती, ती कॉमेडी करते, त्यावेळेला तिला सांगितलेलं का स्टेजवर जाताना ती खूप भीती वाटायची. स्टेजवर पायरी चढणार, याच्या आधी स्टेजला कसं यायचे स्टेप बाय स्टेप पाठीमागनं चढायचं, पाठीमागे चढता चढता एक पायरी वर ते पाऊन टाकलं आणि तिच्या मनामध्ये आपोआप गोळा आला. त्यावेळी तिच्या वडिलांचं एक शब्द आठवलं की भारती तू जर या स्टेजवर ज्यावेळी गोळा आहे त्यावेळी तू जो पाऊल मागं टाकशील ना आयुष्यात तू केव्हा पुढे जाऊ शकत नाही. तो भीतीचा पाऊल का नाही, तुला खूप जडपणा वाटेल, पण तो पाऊल ज्यावेळी फर्स्ट स्टेपवरून सेकंड स्टेपवर चालशील ना
तेव्हा तुझं अर्धी भीती निघालेली असेल. त्यावेळी जस्ट कीप युअर माइंड, का तू आज बोलली नाही तर आयुष्यात केव्हाच बोलू शकत नाही. हा तुझ्या माइंडमध्ये एकच थॉट तिने ठेवला. आज तिने एक पाऊल तो पुढे टाकला. आज कॉमेडी म्हणून, ती कॉमेडीसाठी भारती म्हणून फेमस आहे. त्याच्यामध्ये काय गट्स आहे, हेल्दी आहे, खूप हेल्दी आहे. लोक तर ऑलरेडी सांगतात कशा पद्धतीने गट्स येतात. पण ही तुमची फर्स्ट स्टेज जेव्हा जे पास आउट होतं ना, तेवढं ऑटोमॅटिकली येतो. सो दॅट्स वाय आय वॉन्ट टू से इन स्टुडंट अँड अदर पीपल्स ऑल्सो, इफ यू वॉन्ट टू speak in public, so you have to think positively. Whatever I am saying, this is a first chance, but second chance definitely I will say whatever I take a speech, so 100% I will be try to perfectly, so then definitely you will be get achievement that. Thank you.